जर आज किंवा उद्या स्टेडियममध्ये जाऊन WPL पाहणार असाल तर तुम्हाला कदाचित मॅच पाहता येणार नाहीये। ही बातमी तुमच्या प्लॅन्सवर पाणी फेरू शकते, त्यामुळे ही रील आता सेव्ह करा आणि आम्हाला फॉलो नक्की करा। महाराष्ट्रात आणि विशेषतः मुंबईत 15 जानेवारीला होणाऱ्या महापालिका निवडणुकांमुळे वुमेन्स प्रीमियर लीगच्या म्हणजेच WPLच्या उत्साहावर विरजण पडण्याची दाट शक्यता आहे। BCCIचे सचिव देवजीत सैकिया यांनी संकेत दिलेत की 14 आणि 15 जानेवारीला होणारे सामने प्रेक्षकांविनाच म्हणजे क्लोज डोअर खेळवले जाऊ शकतात। याचं मुख्य कारण आहे ते म्हणजे निवडणुकीच्या बंदोबस्तात व्यस्त असलेले मुंबई पोलीस या 2 दिवशी मॅचसाठी सुरक्षा पुरवू शकणार नाहीत। 14 तारखेला दिल्ली विरुद्ध UP आणि 15 तारखेला मुंबई इंडियन्स विरुद्ध UP वॉरियर्स असे सामने आहेत। जर BCCIने हा निर्णय घेतला तर फॅन्सना हे सामने फक्त टीव्हीवर किंवा मोबाईलवरच पाहावे लागतील। ऐन रंगात आलेल्या स्पर्धेत प्रेक्षकांना बंदी घातल्याने मॅचची रंगत नक्कीच कमी होईल। आता BCCI यावर काय अंतिम निर्णय घेतं याकडे सर्वांचंच लक्ष आहे। तुम्हाला काय वाटतं, निवडणुकीमुळे खेळाच्या मैदानावर प्रेक्षकांना बंदी घालणं योग्य आहे की नाही? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा।